एक तेलंगणामधली एक म्हातारी आजी आहे, तिचं एक उदाहरण महत्वाचं आहे. तेलंगणामध्ये रैतू बंधू नावाची एक स्कीम गव्हर्नमेंटने लॉन्च केली होती. रैतू बंधू, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना चेक थ्रू गव्हर्नमेंट काय द्यायची, पेमेंट द्यायची. जे जे शेतकरी आहेत, म्हणजे नंतर पीएम किसान सन्मान निधी जशी आली तसंच की शेतकऱ्यांना काय द्यायची, एक अमाऊंट द्यायची. कशा थ्रू? पण चेक थ्रू. त्यातल्या एका 75 वर्षाच्या आजीकडे एक चेक जातो. 75 वर्षाच्या आजीकडे तो गेलेला चेक ती आजी परत करते. ती म्हणते मी शेतकरीच नाही. तुम्ही ज्या क्रायटेरिया बसवलेल्या आहेत त्या क्रायटेरियामध्ये मी बसत नाही. याला म्हणतात इंटिग्रिटी सचोटी. आमच्या महाराष्ट्रात लाडकी बहिणीमध्ये लाडकी भाऊ पण लाभ घेत आहेत. 12-13 हजार तर माणसंच निघाले त्या लाभ घेणारे. 20-1 लाख महिला अपात्र ठरल्या. एक पण स्वतःहून नाही आधीच म्हटलं की बाबा मी या योजनेचा लाभार्थी नाही, आम्ही स्वतःहून जाऊन हे करतो. जसं गव्हर्नमेंट त्या कंटेक्स्ट मध्ये अकाउंटेबल आहे, उत्तरदायी आहे त्या गोष्टीसाठी की हे 4800 कोटी वाया कसे जाणार गेले, तसंच लोक पण अकाउंटेबल आहेत ना की बाबा ज्या योजनेचा लाभ आपल्याला नाही मिळाला पाहिजे त्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे का. ती 75 वर्षी आजी, तिला काही गरज नव्हती चेक घेऊन परत जायची. ती काय करू शकली असती, स्वतःकडे ठेवू शकली असती. पण पुन्हा एकदा कन्सायन्स, कॅरेक्टर हे कोणत्याही प्रकारच्या तुमच्या लिटरसी इलिटरसीच्या स्टेजवरती ठरत नाही. ते अल्टिमेटली ह्युमन व्हॅल्यूज वरती ठरतं. ते त्यांनी त्या आजीने दाखवून दिलं. वन ऑफ द व्हेरी गुड एक्झाम्पल टू कोट इन एक्झाम.